हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला. या आठवड्यामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. सिंधू नदीवरती धरण बांधून पाणी अडवलं तर भारतावरती हल्ला करू, बिथरलेल्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांकडून भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी. चिनाब नदीचं पाणी रोखा, पाकिस्तानी गोळीबारामुळे संतापलेल्या सीमेवरील ग्रामस्थांची मागणी. ग्राउंड झिरोवरून माझाचा स्पेशल रिपोर्ट. पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर यूएनमध्ये शांततेची भाषा. आम्हाला तणाव नको, संयुक्त राष्ट्रातले पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य. भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिलेली नाही, सपाचे आमदार अबू आझमी पुन्हा एकदा बरळले. देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचाही आरोप. मुंबईत मध्य रेल्वे आणि मोटरमन संघटनेमधले सीसीटीव्हीवरून वाद चिघळला. अतिरिक्त सेवा बंद करण्याचा मोटरमनचा इशारा. 1810 लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण. मात्र उपस्थित राहणार का याची उत्सुकता. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. उमेश पाटील, गुलाबराव देवकर, सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आलेला नाही. अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली मनातली इच्छा. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा आशावादी. लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना हप्ता मिळणार. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लईराई देवीच्या यात्रेच्या दरम्यान चेंगराचेंगरी. 7 जणांचा मृत्यू, 30 पेक्षा जास्त जखमी. आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवरती 38 धावांनी विजय. गुजरातच्या विजयासह हैदराबादचं पॅकअप. गिल सेनेची गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी झेप. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा